ही बासरी, मुरली, बन्सी माझ्या जीवनात केव्हा कशी आली हा एक चमत्कारच आहे. तशी संगीताची आवड मला लहानपणापासून. आता संगीत केव्हा आवडायला लागलं हे नेमकं सांगणं कठीण आहे. आपण अन्नाचा पहिला घास केव्हा घेतला हे कळतं का आपल्याला, किंवा आठवतं का? नाही आठवत. तसंच संगीत हे आमच्या घरात होतं. म्हणजे आई वडील संगीतकार होते असं काही नाही, पण आवड होती. एक गंमत सांगतो. आमच्या वेळेला ते फोनोग्राफ होते, म्हणजे किल्ली देऊन चालवायचे, त्याच्यात तबकडी ठेवायची आणि किल्ली कमी व्हायला की कॅव कॅव आवाज व्हायचा, मग भरा भरा किल्ली द्यायची, मग पुन्हा आपलं ते गायचं. तर त्यावेळेला आमच्या वडिलांना, माझे वडील डॉक्टर, माझ्या वडिलांना संगीताची खूप आवड. बरं, आता उस्मानाबादसारखं खेड आमचं, त्यावेळेला निजाम स्टेट, त्या खेड्यामध्ये करमणुकीची काय साधनं, एकमेकाशी भांडणं हा एक प्रकार होता, किंवा संगीत ऐकणं. संगीत ऐकणं हे आमच्या वडिलांनी पसंत केलं आणि रोज रात्री दुपारी आम्ही त्या रेकॉर्ड्स ऐकायचो. ते फार जपून हाताळाव्या लागायच्या, पडलीच फुटते. त्या रेकॉर्ड्स सतत माझ्या कानावर पडायच्या. त्यात बालगंधर्व होते, गोहराजान होती, नंतर कोण बुवा मास्टर वसंत सुरत नावाचे होते, आणि नंतर काही नाट्यगीते हिराबाई होत्या, असं सगळं होतं. आणि सैगल, KL सैगल, त्यावेळेला दुःख के अब दिन बीतत नाही, ते देवदासमधलं प्रसिद्ध पद, ते ऐकायचो आम्ही. ते कोणत्या रागातलं माहिती आहे का? देश आहे देश. देशची गंमत दाखवतो जरा. असं हे KL सैगल आमच्या सगळ्यांची आवडते. या KL सैगलवरून एक मला आठवण झाली. आमच्या शेजारी त्यावेळेला एक वकील साहेब राहायचे, गोविंदराव म्हणून. त्यांना अतिशय आवडायचं हे गाणं. बरं, त्यांच्याकडे फोनोग्राम नव्हता. आमच्या वडील त्यातल्या त्यात जरा श्रीमंत म्हणून त्यावेळेला आमच्याकडे फोनो होता. पण ते केव्हा येऊन म्हणायचे, अरविंदा, किंवा आमच्या वडिलांना म्हणायचे, डॉक्टर तेवढे जरा सैगल ऐकवा बुवा. मग आम्ही ते लावायचो, मग तृप्त होऊन जायचे. तर एकदा काय झालं, त्यावेळेला टायफॉईडवर काय औषधं नव्हती, आता खूप प्रगत झाले. ते बिचारे गोविंदराव टायफॉईडने आजारी पडले. माझ्या वडिलांचे चांगले मित्र, त्यांनी खूप त्यावेळेला 21 दिवसाचा तो ताप होता. खूप वडिलांनी माझ्या औषध पाणी